नमस्कार. मला थापून भाकरी बनवता येत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीचा वापर करून सुंदर भाकऱ्या बनवल्या. ही भाकरी कशी केली ते पाहूया. इथे स्टोव पेटवला, त्यावर एक कढई ठेवली. त्या कढईमध्ये आता 1.5 वाटी पाणी ओतले. पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं, थोडंसं 2 चमचे तेल घातलं आणि आता चांगलं मीठ विरघळून दिलं आणि पाण्याला चांगली इथे उकळी आली. इथे पाण्याला चांगली उकळी आलेली दिसत आहे. आता त्याच्यामध्ये आपण जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच वाटी पीठ, ज्वारीचं पीठ मी इथे ॲड करत आहे. पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे. इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलं, त्यामुळे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलं. आता ते व्यवस्थित पीठ असं हलवून एकजीव करेपर्यंत हलवलं. सगळं पाणी यातलं आटलं. आता इथं पाणी आटलेलं दिसत आहे. आटल्यावर त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि स्टोव बंद केला. आता असंच हे 5 मिनटं झाकून ठेवायचं. 5 मिनटं झालेली आहे. 5 मिनटं झाल्यानंतर ते जरा कोंबटच असताना पीठ मळून घ्यायचं, म्हणजे मग ते चांगलं मळलं जातं. मग हात भाजतो तर मग थोडं पाणी, गार पाणी लावून गार पाण्याचा थोडासा हात लावायचा, म्हणजे मग ते हात पणही भाजत नाही आणि ते मस्तपैकी चांगलं मळून घेतलं जातं. त्या पद्धतीने मी आता हे चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याला आता थोडंसं तेल लावायचं. तेल लावलं. आता हे चांगलं मळलं गेलेलं आहे. हे मळलेलं पीठ झाकून ठेवायचं 5 मिनिटं. आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते. गोळे केलेले गोळे झाकून ठेवायचे, म्हणजे ते वाळणार नाहीत. वाळले तर भाकरी लाटताना तुटू शकते. आता त्यामुळं झाकण ठेवायचं. एक छोटा गोळा घेतला, तो ज्वारीचा पीठ त्याच्यावर थोडंसं लावायला घेतलं. आता त्याच्यावर पीठ लावल्यावरती आता हलक्या हाताने त्या पिठाचा गोळा पोळी करतो त्या पद्धतीने हळूहळू लाटला. बघा किती सुंदर लाटला जात आहे. आणि आता तवा तापवायला ठेवला. भाकरी लाटून होईपर्यंत तवा पण चांगला तापला. त्याच्यावर आता भाकरी भाजायला ठेवली. एक भाकरी भाजून होईस्तोवर मी या ठिकाणी दुसरी भाकरी पण लाटत आहे. थोड्या वेळाने तव्यावरील भाकरीची वरची बाजू कोरडी दिसायला लागेल. ही बघा, ही असं दिसलं की ती भाकरी पलटवून घ्यायची आणि दुसरी भाकरीसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायची. भाकरीसुद्धा संपूर्णपणे भाकरी तव्यावर सुद्धा भाजली जाते. पण जास्त वेळ भाजायला लागत आहे असं वाटलं तर मग काय करायचं, दोन्ही बाजूनी भाकऱ्या अशा भाजून घ्यायच्या. सरळ तवा उचलायचा, असा खाली ठेवायचा. भाकरी अशी त्या चिमट्यात पकडायची आणि गॅसवर किंवा स्टोववर अशी धरून चांगली खरपूस भाजायची. मस्तपैकी खरपूस भाजली जाते आणि खायला पण छान मऊ लुसलुशीतही लागते आणि थोडी खरपूसही लागते. अशी भाकरी आता मी मी भाकरी केलेली, आता ही भाकरी बनवून झालेली आहे. सगळ्या भाकऱ्या अशाच पद्धतीने बनवून घेत आहे. हे बघा, 1.5 वाटीच्या पिठामध्ये मी 6 भाकऱ्या बनवल्या. बऱ्यापैकी छोट्या बनवलेल्या आहेत. दुसरी भाकरीसुद्धा तव्यावर थोडी फुगली आहे. अशा पद्धतीने माझ्या सगळ्या भाकऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. हातामध्ये हे बघा, ह्या भाकरीची हातामध्ये रुमालासारखी सुद्धा घडी होत आहे. अशाच पद्धतीने भाकरी तुम्ही सुद्धा बनवून पहा. मी ही केलेली भाकरी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.